शेतातून आलो आणि लगेच पूजा चालू झालं की ताई आपण उरसाला जाऊ कन्नडच्या. जरी वेरूळच्या लेण्या मंगळवारी बंद असतात त्यामुळे लेण्यांना तर जाणं झालं नव्हतं आमचंवालं, पण म्हटलं डॉक्टर जर हा बोलले आपला तर आपण नक्की उरसाला जाऊ. मग उरसाला जायचं ठरलं बरं का. डॉक्टर हा बोलले आम्हाला आणि निघालो रात्री आम्ही 7 वाजता उरसाला जायला, जे की 21-22 किलोमीटर होतं. आणि तसं पूजा म्हणाली की भाऊ मी फक्त रील बघितली होती, कन्नडचा उरूस लागला आहे, मला माहीत नाही लागला आहे की नाही. डॉक्टर तिथंच बोलायला लागले जर नसेल लागेल तर आपल्या रेटनं म्हणजे हेल्पाटा होईल बावकाच परत. पण मग तिथं जाऊन बघितलं तर खरंच उरूस लागलेला होता. आकाश पाळणे 2-3 आकाश पाळणे होते सगळीकडं, मस्त बांगड्या चक 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 करत होतं सगळीकडं आणि भारी वाटत होतं. सगळी इतकी शॉपिंग केली मी पण केली, पूजाने पण केली. सगळ्यांना मुलांना मस्त लेझर घेतले. प्रेमचं तर काहीतरी वेगळंच चालू होतं. प्रेमला पियानो घेतला, परत खूप काही घेतलं त्यांनी, गन घेतली, सगळंच घेत होते. डॉक्टर बोलले की घेऊ दे त्याला, काय घ्यायचं आहे ते घेऊ दे. सगळ्यांना घेऊन दिलं डॉक्टरने. आवनीला पण घेतलं, परत नैतिक आले होते त्यांना पण घेतलं, सगळ्यांसाठी घेतलं. आणि बांगड्या मला खूप आवडायचं, सारखं मी बांगड्यांच्याच म्हणजे असं स्टॉल समोर जाऊन उभं राहायचं बरं का. डॉक्टर बोलायचे अगं बाई बस झाला आता, किती बांगड्या घेते. आणि हे बघा हे जे आहे ना असं बोटसारखं, त्यात डॉक्टर बसले होते. मला बोलले होते की बसायचं का तुम्हाला, पण आम्ही बसलो नाही, त्यांना बसून दिलं आणि परत शॉपिंग करायला गेलो. आणि डॉक्टर आर्यन भाऊजी आणि नैतिक हे सगळे बसले. मी प्रेमला पण बसलेलं नाही, म्हटलं उगाच रडायचं माझं बाळ. आणि मग त्याच्यासाठी मग मी बसू दिलं नाही त्याला. आणि ते बोलले की खूप भयानक होतं म्हणे ते. यांना आहे ना आम्ही हे बघा हे छोटे छोटे हेलिकॉप्टर त्यात बसवलेलं आनंदना, कारण की आवनीला आणि प्रेमला मी त्यातच बसवलं. आणि नंतर मोजडी पण घेतली, खूप छान छान मोजड्या होत्या, ते घेतलं. परत पॉपकॉर्न चालू झाले ते खायचे. आर्यन पण होते आमच्यासोबत आणि ते ना त्याच्यामध्ये बसले ना तर मला बोलले की तू जर असते आम्हाला बघायला तर आम्ही एवढं ओरडत होतो म्हणे. भीती वाटत होती कारण की ना खूपच भयंकर होतं म्हणते. आणि मागच्या मुली तर डायरेक्ट रडायला लागल्या म्हणे खूप, कारण की ते थांबत नव्हतं, खूप स्पीडमध्ये पण होतं म्हणे. आणि तू जर बसलेस तर बेशुद्धच पडले असते एवढं बोलत होते. आणि हे बघा हा खाजा भेटतो तिकडं उरसामध्ये, छान लागतो, स्वीट असतो. आणि तिथून निघालो आणि आम्ही हॉटेल शोधायला लागलो व्हेजिटेरियन, कारण की नॉनव्हेज मध्ये मला बिलकुल खायला आवडत नाही, काय माहीत नाही, पण मग नको वाटतं ते नॉनव्हेज हॉटेलमध्ये जेवायला. जेवण केलं तिथे ना, शेवभाजी घेतली होती आणि पनीरची भाजी होती आणि भाकरी पण भेटत होत्या. मग भाकर रोटी सगळंच घेतलं, जेवण केलं. आणि सकाळ झाली आणि वंशू अचानकच उठून बसला. मला इतकं भारी वाटलं ना, कारण की पहिल्यांदाच तो उठून बसला होता बरं का ताईंनो. बसला बघा, बसला वंशू बसला. जेवण वगैरे झाले, सगळं झालं आणि पुढं आलो. निघताना ही बघा ही डॉक्टरची स्कूल आहे, जे की 10वीपर्यंत तिथंच होते. आणि तुम्हाला माझे शॉर्ट्स कसे वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.